आज आपण पारिजातक फ्लॉवर कसे बनवायचे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कटर, 0 चे गोल्डन बीड्स, ओवल शेप मोती, 4 चे क्रिस्टल्स आणि 0.3 गेज वायर. तर आपल्याला फूल बनवण्यासाठी 2 राऊंड 0.3 गेज वायर घ्यायची आहे. जर कमी पडली तर आपण पुन्हा ते जॉईन करू शकतो. सगळ्यात आधी आपल्याला अशा प्रकारे ओवल शेप मोती आणि त्यावरती गोल्डन बीड टाकायचा आहे. त्यानंतर 0.3 गेज वायर आपल्याला फक्त ओव्हल शेप मोतीमधून ओवून घ्यायची आहे. हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. पुन्हा एकदा आपण ओव्हल शेप मोती व त्याच्यावरती पुन्हा एक गोल्डन बीड टाकून वायर फक्त ओव्हल शेप मोतीमधून ओवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण 8 मोती ओवून घेतलेले आहेत. त्याला आता आपल्याला पॅक राऊंडमध्ये करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण वायरने राऊंड करत मोती पॅक करून घेणार आहोत. हे टाईट झालेले आहे. आता आपण त्यामध्ये क्रिस्टल टाकणार आहोत. क्रिस्टललाही आपल्याला पॅक करायचे आहे. त्यासाठी आपण एका मोत्याभोवती गोल राऊंड करून घेऊन क्रिस्टल पॅक करून घेणार आहोत. आता त्याच्याकडेने आपण गोल्डन बीड्स लावणार आहोत. त्यासाठी गोल्डन बीड्स आपण ओवून घेणार आहोत. पूर्ण राऊंड होईल एवढे मोती आपल्याला विणायचे आहेत. आता आपण जो पहिला गोल्डन बीड आहे त्यामधून वायर घालणार आहोत. आता आपण हे पॅक करून घेऊन त्याला फिक्स करणार आहोत. अशा प्रकारे हे पॅक करून घ्यायचे आहे. आपले पारिजातक फ्लॉवर रेडी आहे. असे आपण डिफरंट कलरमध्ये फ्लॉवर्स बनवू शकतो. याच फ्लॉवरपासून आपण अशा प्रकारे कानातले बनवले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये कानातल्याच्या बेसला फ्लॉवर्स कसे अटॅच करायचे हे आपण बघणार आहोत.